नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आहोत दिवा स्टेशनला। हो, आजचा व्हिडिओ मी डायरेक्टली इथून स्टार्ट केलेला आहे आणि आता आपण दिवा रत्नागिरी पॅसेंजरनी खेडला जाणार आहोत। खेडला कुठे जाणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे, माझा जिवलग मित्र लकी तिकडे राहतो, तर त्याच्याकडे आपण जात आहोत दिव्यावरून खेडला। तर ही बघा, आपली ट्रेन इथे लागलेली आहे। आता दुपारचे 3:20 झालेली आहे। आपण फार लवकर आलोय। या ट्रेनचा टायमिंग आहे संध्याकाळी 6 वाजता ती दिव्यावरून सुटते, पण 3 वाजता येण्याचं कारण हवी तशी सीट मिळावी हेच होतं। तर आपल्याला दोन्ही विंडो सीट मिळाल्या। ही इकडे पूजा बसली आहे आणि ही समोरची एक विंडो सीट, या दोन्ही सीट आपल्या आहेत। या सीटला इमर्जन्सी एक्झिट आहे, त्यामुळे ती पूर्ण मोकळी आहे। ही ट्रेन पॅसेंजर ट्रेन आहे, त्याच्यामुळे सर्व स्टेशनवरती हॉल्ट घेते। दिव्यावरून रात्री रत्नागिरीला जाते। रत्नागिरीला पोहोचेपर्यंत 1 वाजतात आणि आपल्याला खेडला पोहोचेपर्यंत रात्रीचे 10:30 ते 11 वाजतात। ॲक्च्युली खेडला जाण्याचं रिझन हे आहे की तिकडे जाऊन आपल्याला भरपूर फिरायचं आहे। लकीने इन्व्हाइट केले आपल्याला फिरायला, तर आम्ही जाणार होतो बुधवारीच, पण सोमवारपर्यंत भयंकर पाऊस होता, त्याच्यामुळे आम्ही प्लॅन ऑलमोस्ट कॅन्सल केलेला। पण मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार आहे, तर तोपर्यंत पाऊस खूप थंड झालेला, म्हणजे पाऊस खूप थांबला आहे, त्याच्यामुळे आम्ही हा पुन्हा प्लॅन केलाय, रिप्लॅन केला। तर आजचं वातावरण बघाल तर अगदी ऊन आहे, म्हणजे थोडंसं ढगाळ आहे, पण पाऊस मात्र नाही आहे। पावसाने आज विश्रांती घेतली आहे, म्हणून कालच आमचं ठरलं की आज आपण निघायचं म्हणून। या पॅसेंजर ट्रेनची तिकीट विचाराल तर आपल्याला दिव्यावरून खेडला जायला फक्त 50 रुपये लागते पर पर्सन, म्हणजे दोघांचे 100 रुपये झाले। सो 100 रुपयात आपण गावी पोचतो आणि रिझर्वेशनचं वगैरे काही टेन्शन नाही। वाटलं निघायचं, तिकीट काढायची ऑन द स्पॉट आणि ट्रेनमध्ये बसायचं। तर पावसाळी सीझन आहे, त्याच्यामुळे ट्रेन मला वाटत नाही पहिल्यासारखी भरेल, कारण की आम्ही मे महिन्यात सुद्धा या ट्रेननी प्रवास केलेला, तेव्हा ट्रेन तुडुंब भरलेली होती, पण आता तसं नाही आहे। तर बघूया, तरी पण 3 तास आहेत, 3 तासात किती ट्रेन भरते, आणि त्यात वसई दिवा ट्रेन यायची बाकी आहे। सो ती आल्यावर सुद्धा ऑलमोस्ट ट्रेन भरून जाते। तर आजची जर्नी सुरू करूया। गणपती बाप्पा मोरया। वसई दिवा ट्रेन आली, पण ही पण खाली आहे रे, जास्त अशी भरलेली नाही दिसत आहे। 3:30 वाजता येते नाही। पाऊस आला, ट्रेन पण आली आहे, वसई दिवा पॅसेंजर, आणि पाऊस पण आलाय। बट बरं झालं आपण ट्रेन मध्ये येऊन बसलोय। बाहेर वसई दिवा पॅसेंजर ट्रेन आली, बट जास्त भरलेली नाहीये। 3:30 वाजता येते ना तिथे, 3:40 झाली, 3:40ला आली। आणि ही आहे आपली विंडो सीट, मस्त आरामात बसलोय। आता ट्रेन सुटायची वाट बघतोय। 5:52ला सुटली आपली ट्रेन। बाय बाय मुंबई। पनवेल स्टेशनला गर्दी आहे आणि टाइम झालाय 6:47। 1 तास लागला इकडे यायला। आपण इथे वडापाव घेतलाय।
नागोटा स्टेशन. पेन स्टेशन आलंय. सात 51. नागोटना स्टेशन आला. कोलाड स्टेशन. स्टेशन. 9:40 झालेत आणि आता आपण माणगाव स्टेशनला पोहोचलो आहोत. ट्रेन थांबली आहे म्हणून आपण पण जरा बाहेर आलो पाय मोकळे करायला. सो 11:30 वाजलेत. ट्रेन जाते. आपण खेडला पोचलो आहे. ऑलमोस्ट 1 तास लेट होती ट्रेन. हा बघा बाई आला इकडे. आपल्याला आणायला आलेला आहे लकी. खेड स्टेशन. कुठे गेला? मी मस्त आहे. तुम्ही? फायनली प्लॅन झाला. चलो. खेड नाका ना कुठला? भरणी नाका. बाईक तुझी रिपेअरिंग त्या ब्रिजच्या खाली पण. हा पेट्रोल पंपच्या इथे. फुल भिजलोय आपण. खूप पाऊस आला पण मजा आली. रिअली सांगतो. सगळं क्लायमेटवर डिपेंड असतं ना. सो हे पावसाचं इथे क्लायमेट आहे.